नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पेयजल योजना मंजुरीच्या वल्गना केवळ प्रसिद्धीचा स्टंट, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचं वक्तव्य। अकोल्यामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दीपावली निमित्त पत्रकारांसाठी मोफत साखर आणि मिठाईचं वाटप। पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांच्या व्यंगचित्र आणि छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं आयोजन। आणि राज्यामधील युतीचं शासन फसवं आणि लबाड, नामदार अजित पवारांची टीका। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पेयजल योजना मंजुरीच्या वल्गना हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट आहे असा आरोप राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावरती केलाय। ते राहुरी शहरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। तालुका दुष्काळामध्ये होरपळत असताना जायकवाडीसाठी पाणी आपली आश्वासनं ओलांडून निघून गेलंय। त्यासाठी काहीही न करता केवळ प्रसिद्धीसाठी मतदारसंघामधील विविध गावांसाठी 72 कोटींच्या पेयजल योजनांना मंजुरी घेतल्याच्या वल्गना करत असल्याचा आरोप राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्यावरती केलाय। राहुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे हे बोलत होते। या राहुरी तालुक्याला कधी नव्हे तो एवढा भेडसावणारा दुष्काळाचा सामना यावर्षी करायचा आहे। आणि या दुष्काळाचा सामना करण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना असतील त्या राजकारण बाजूला ठेवून कराव्या लागणार आहेत। मुळात मागच्या वर्षीच्या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना या राहुरी तालुक्यातील ताहराबाद परिसरातील बऱ्याचशा गावांना अजूनही बोंडअळीचे पैसे आलेले नाहीत। हुमणी आळीने ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त झालेला असताना शेतकऱ्यांच्या वारंवार मागण्या होत्या की हुमणी आळीचे आपण पंचनामे करावेत, परंतु राज्य सरकारने त्यांच्या प्रतिनिधींनी या मागणीची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि आता आज कारखाने त्या ठिकाणी चालू झालेले आहेत। त्याचबरोबर चारा छावण्या असतील, चारा डेपो असेल याची आता मागणी जनतेतून जोर धरायला लागली। त्याबाबतही काही चित्र स्पष्ट होताना दिसत नाही। परंतु या सर्व त्याचबरोबर जायकवाडी धरणाला यंदा पाणी लोकप्रतिनिधींनी जर थोडीशी ताठर भूमिका मुख्यमंत्र्याकडे जर लावून धरली असती, त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याकडे, तर यंदाची सर्व परिस्थिती बघता जायकवाडीमध्ये बऱ्यापैकी पाणी होतं ते बघता ही गोष्ट टळू शकली असते आणि तालुक्याच्या हक्काचं पाणी या ठिकाणी 2 TMC वाचू शकलं असतं। परंतु मोठ्या वल्गना करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या सर्व बाबीकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष करून या तालुक्याला मोठ्या प्रमाणावरती दुष्काळाच्या खाईमध्ये त्या ठिकाणी लोटलेला आहे। आणि आता मात्र कुठल्या तरी काहीतरी
दुसऱ्या कुठल्या तरी योजनेचं श्रेय स्वतःला घेऊन त्या ठिकाणी टिमकी मारवण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे. काल परवा मी काहीतरी आकडं 70 कोटी 72 कोटीच्या पाणी योजनेचे आकडे आमदार साहेबांनी मोठ्या थाटामाटात जाहीर केले. मंत्र्यांना कुठेतरी बुके दिलं आणि म्हणे एवढ्या योजना मंजूर केल्या. आता ही त्यांची सवयच आहे. एखादा मंत्री भेटला की त्याला एक ते ह्यांना वारंवार कोणी भेट देत नाहीत आणि म्हणून कोणी भेटलं की त्याला त्या ठिकाणी बुके द्यायचं आणि फोटो काढायचा. वर्षभरापूर्वी पेपरमध्ये बातम्या होत्या की राहुरी नगरपालिकेच्या संदर्भात आमदार कर्डिले साहेब मुख्यमंत्र्यांना भेटले आणि योजना मंजूर केली. परंतु अजूनही त्याची तांत्रिक मंजुरी बाकी आहे. तांत्रिक मंजुरीकरता आम्ही अत्यंत बारीक मुद्दे त्याच्यामधून राहू नयेत यासाठी मी असेल आणि माझे सर्व विरोधी नगरसेवक असतील, सत्ताधारी नगरसेवक असतील, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि कालच तांत्रिक मंजुरीकरता एक मोठी स्टेप आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या योजनेमध्ये 2 कोटीचं सौर ऊर्जेचं देखील प्रयोजन असावं यासाठी थोडीशी तांत्रिक मंजुरी लांबती आहे. परंतु या गोष्टी आमदार साहेबांना माहीत नाही, कारण ते त्याच्या खोलात कधी जात नाही. फक्त बुके देऊन योजना मंजूर करणे आणि पेपरबाजी करणे एवढंच यांचं त्या ठिकाणी चालू आहे. आणि कालही अशाच प्रकारचं परत मंत्र्यांना बुके दिले आणि एवढ्या योजना मंजूर केल्या. मी जरा त्याच्या खोलाशी जाऊन बघितलं तर त्यांच्या 72 कोटीच्या मध्ये सगळ्यात मोठा आकडा 30 कोटीचा उमरे, ब्राह्मणे आणि 5 गावांचा विषय आहे. त्याचा अजून एस्टिमेटच तयार नाही आहे. एस्टिमेट नाही, मग त्यानंतर तांत्रिक मंजुरी घ्यावी लागते, त्याच्यानंतर प्रशासकीय मंजुरी घ्यावी लागते, मग टेंडर फ्लोट करावं लागतं, विविध खात्यांच्या NOCs घ्याव्या लागतात. या कुठल्याही प्रक्रिया अजून काही नाही. आणि मात्र घोषणा मात्र करून आमदार साहेब त्या ठिकाणी मोकळे झालेले आहेत. अजून काही बऱ्याचशा गावांची यादी होती, त्याच्यामध्ये त्या गावचे सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून जिल्हा परिषदेकडे या योजनांसाठी पाठपुरावा केलेला आहे. उदाहरणार्थ मी आरडगावच्या काही सदस्यांकडून माहिती घेतली. आरडगावला 50 लाख रुपये मंजूर केले म्हणून त्याच्यामध्ये आहे. तर आरडगाववाल्यांचं म्हणाला आम्ही 3-4 वर्षापूर्वीच प्रस्ताव दाखल केले होते, परंतु यांच्याकडनं काही पैसे आले नाहीत. आम्ही 14व्या वित्त आयोगामधनं ही कामं जवळपास 80% पूर्ण करून घेतलेली आहेत. आणि म्हणून ही कामं ग्रामपंचायतींनी बरीचशी कामं ह्याच्यातली ग्रामपंचायत स्तरावर मार्गी देखील लावलेली आहे. याचा आपल्या आमदार साहेबांना अजून तपास देखील नाही किंवा पत्ता नाही. आणि म्हणून योजना व्हायला पाहिजे. पिण्याच्या पाण्याच्या योजना हे एकच फक्त नवीन गावची आहे. बाकी सगळ्या एक्सटेन्शन, वाड्या वस्तीवर पाण्या असतील किंवा दुरुस्ती असेल. परंतु यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळं 3-3, 4-4 वर्ष तरी प्रस्ताव पडून आहेत. परंतु यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे प्रस्ताव गेलेले नाहीत किंवा आत्ता कुठं त्याचं काय केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये बसले असतील किंवा काय असेल. परंतु त्याचंही अजून काही एस्टिमेट्सची पण प्रक्रिया साधी नाही. परंतु श्रेय घ्यायला मात्र हे लगेच त्या ठिकाणी पुढे येतात. आणि श्रेय घ्यावं त्याच्याबद्दलही काही दुमत नाही. परंतु आज एवढी दुष्काळी परिस्थिती असताना तिकडं त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी इथं तालुक्याच्या हक्काचं पाणी गेलेलं असताना किंवा बोंडअळीचे पैसे नाहीत, घुमणी अळीचे पैसे नाहीत, या सर्व बाबीवर आमदार मात्र बोलायलाही त्या ठिकाणी तयार नाहीत. परंतु कोणत्या तरी योजनेतून कुणीतरी काम मार्गी लावलं की ते मीच केलं म्हणून त्याच्यामध्ये मात्र पेपरबाजी करायला, स्टंटबाजी करायला यांना वेळ आहे. पण शेतकऱ्याकडे मात्र यांना त्या ठिकाणी लक्ष द्यायला वेळ नाही. आणि म्हणून माझी या आपल्या माध्यमातून आव्हान आहे लोकप्रतिनिधींना की ठीक आहे, 9 वर्ष झाले तुम्ही काय केलं नसेल, पण येणारं वर्ष मात्र या ठिकाणी अत्यंत शेतकऱ्याला या राहुरी तालुक्यातले अत्यंत गंभीर त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून राजकारण त्या ठिकाणी बाजूला ठेवून, थोडी तुमची स्टंटबाजी बाजूला ठेवून या दुष्काळाच्या प्रश्नाकडे आपण त्या ठिकाणी गंभीरतेने बघायला पाहिजे. वांबोरी चारीचं देखील पाण्याचं नियोजन अजिबात त्या ठिकाणी व्यवस्थित झालेलं नाही. बहुतांश तळे या वांबोरी चरेच्या लाभार्थी तळे असतील, मग ते पाथर्डी तालुक्यातले असतील किंवा अन्य कुठले असतील, इथपर्यंत पाण्याचा थेंबही अजून गेलेला नाही. आता मात्र पाणी 14 TMCच्या खाली जाण्याच्या बेतावर आहे. आता नदीला पाणी गेलं, कॅनललाही सुटते. आणि अशा परिस्थिती कालच ती वांबोरीची पाईपलाईन त्या ठिकाणी वांबोरी चरेची पाईपलाईन फुटल्याची बातमी आपण ऐकलेली आहे. आणि म्हणून त्या योजनेच्या मेंटेनन्सकडे असलेलं दुर्लक्ष, फक्त काही करून निवडणुकीपुरतं काहीतरी दबाव आणून ते चालू करून घ्यायचं, राजकारण निभावून घ्यायचं असा विषय. ठीक आहे, पाणी मिळावं, सर्वांनाच मिळावं मी म्हणत नाही, परंतु ते काही ठिकाणी अजून पाणी गेलेलं नाही, काही लोकांना मिळालं असेल, परंतु सर्व त्याचं योग्यपणे वाटप व्हायला पाहिजे. त्या योजनेचं नीट त्या ठिकाणी नियोजन व्हायला पाहिजे. या सर्व बाबीमध्ये आमदार साहेब सपशेल त्या ठिकाणी अपयशी ठरलेले आहेत. आणि ठरे नका द्यायला त्याच्याबद्दलही आमचं काही दुमत नाही किंवा राजकारण मलाही या बाबतीत काय कुठलं करायचं नाही. आज मीही मग पेपरबाजी करू शकलो असतो की ज्या पद्धतीनं त्यांनी 70 कोटीची घोषणा केलेली आहे, मी सांगू शकलो असतो की राहुरी नगरपालिकेची 30 कोटीची योजना मंजूर, त्यांच्यापेक्षा तर आमचं काम त्या ठिकाणी खूप पुढं आहे. परंतु उगाच काहीतरी घोषणाबाजी करण्यापेक्षा या राहुरी शहराची पाणी पुरवठा योजना ही
करायची आता ही पुढच्या 20-25 वर्षाचं डोळ्यासमोर ठेवून करायची आहे. आणि म्हणून उगाच झटपट काहीतरी करण्यापेक्षा त्याच्यामध्ये वीज निर्मितीचाही आम्ही प्रकल्प सौर ऊर्जेवरती गृहीत धरलेला आहे. त्याला थोडंसं तांत्रिक मंजुरीला वेळ लागतोय, पण थोडासा वेळ लागेल. परंतु या पुढच्या 25 वर्षाचं या राहुरी शहराच्या पिण्याच्या पाण्याचं उत्कृष्ट नियोजन होईल आणि सौर ऊर्जेवरती वीज निर्मिती झाल्यामुळे ही योजना स्वयंपूर्ण होईल. नागरिकांना देखील पाणीपट्टीची कुठची वाढ त्या ठिकाणी होणार नाही किंवा लाईट बिल थकलं, इतर ज्या योजनांचं थकतं तसं आपलं काही त्या ठिकाणी होणार नाही. स्वयंपूर्ण योजना होईल अशी एक दूरदृष्टी बघून आपलं कामकाज त्या ठिकाणी चालू आहे. फक्त 2019 सालची निवडणूक पाहून काहीतरी स्टंटबाजी करायची, मुलाखती द्यायचा असा माझ्या डोक्यात तरी कधी विषय नसतो. थोडासा उशीर झाला तरी चालेल, परंतु उगाच फुकटचं श्रेय घेत बसणं मला काही त्या ठिकाणी मान्य नाही. योजना करायची ती चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. पटकन निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काहीतरी करणं मला पटत नाही. ते व्यवस्थित 2040-50 सालापर्यंत ती टिकली पाहिजे राहुरी संख्येची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन, असं आपलं त्या ठिकाणी नियोजन आहे. आणि म्हणून हे राजकारण निवडणुका न बघता या भयंकर अशा पडलेल्या दुष्काळामध्ये जनतेच्या बरोबर त्या ठिकाणी राहणं, मग ते रोजगार हमीची कामं असतील, चारा छावण्या असेल, चारा डेपो असतील किंवा इतरही काही कामं असतील, ही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या सर्वांना राजकारण बाजूला ठेवून त्या ठिकाणी या तालुक्यातल्या शेतकऱ्याला आधार देण्याची गरज आहे. पाणी तर आता गेले, पाणी तर काही परत देऊ शकणार नाही, परंतु आहे त्या पाण्याचं योग्य नियोजन त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आमदार साहेब कालव्याला पाणी सोडायला मात्र मोठ्या खुशीने त्या ठिकाणी जातात. आता कालवे सोडणं हे आमदाराचं काम त्या ठिकाणी नाही. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, मोठ्या हुशारकी मारून कालव्याला पाणी सोडलं असा आमदार साहेब त्या ठिकाणी आणत असतील, त्यांचं कामाचा भाग आहे तो. परंतु माजी आमदार तनपुरे साहेबांच्या कालावधीमध्ये 13 TMC धरण असताना डाव्या कालव्याचे 4 रोटेशन त्यावेळेस नियोजनबद्ध पद्धतीने झालेले आहेत. आणि मग त्याचं कुठलं काय खूप तनपुरे साहेबांनी त्यावेळेस खूप हुशारक्या मारून स्टंटबाजी काही केलेली नाही. परंतु या तालुक्याची आम्हाला त्या ठिकाणी या शेतकऱ्याची तळमळ आहे. अत्यंत नियोजनबद्ध काटेकोरपणे काटकसरीने पाण्याचं नियोजन करून 13 TMC धरणामध्ये पाणी असताना डाव्या कालव्याचे 4 रोटेशन केल्याचा तनपुरे साहेब आमदार असताना इतिहास आहे. आणि आता मात्र एवढं 16-17 असताना फक्त एकच रोटेशन करताना तुम्ही मोठ्या त्या ठिकाणी स्टंटबाजी करता, काय करता. तर हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे. खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या शेतकऱ्याची तळमळ, वेदना आपण जाणून घेतली पाहिजे आणि स्टंटबाजी करण्यापेक्षा आहे त्या पाण्याचं आता काटेकोर पद्धतीने काटकसरीने नियोजन करून अजून एखादं रोटेशन डाव्या कालव्याचं असेल किंवा उजव्याचे पण 2-2 रोटेशन कसे होतील हे बघणं, हे खरं आता याची प्रायोगिकता आपल्याला त्या ठिकाणी प्राथमिकता द्यायला पाहिजे, ना की उगाच स्टंटबाजी करणं, राजकारणासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी न केलेल्या कामाचे श्रेय घेत बसणं, त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा दुष्काळासाठी आपण त्या ठिकाणी काम करत राहा. प्रसिद्धी ही जो काम करतो त्याला आपोआपच मिळते. उगाच प्रसिद्धीसाठी नुसते काहीतरी जे खटाटोप करतात ते काम कमी करतात पण प्रसिद्धी जास्त करत असतात. आणि म्हणून मला या विषयावर जास्त बोलायचं नाही, फक्त एक आव्हान करायचं की आपण या दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीमध्ये राजकारण, प्रसिद्धी, भानगडी विसरून जनतेच्या पाठीमागं उभं राहण्याचं सर्वांनीच त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. एवढंच मी या निमित्तानं आपल्या वतीनं आवाहन करतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. शिरूर तालुक्यातील पिंपळाची वाडी हद्दीजवळील राजापूर मठ इथे वाळू माफिया कारवाई करून देखील पुन्हा सक्रिय झाले आहेत. लाखो रुपयांचा हप्ता वसुली आणि भक्कम अशा वरदहस्तामुळे इथे राजरोजपणे वाळूची चोरी होतीये. दरम्यान आता तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. शिरूर तालुक्यातील निमोणे गावामधील पिंपळाची वाडी येथील वाळू चोरीची बातमी C24 तास वृत्तवाहिनीने प्रसारित केली आणि त्यानंतर येथील वाळू माफिया बोटींसह पसार झाले. परंतु येथील हद्दीलगत असणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर माठ इथे वाळू माफियांकडनं लाखो रुपये महसूल आणि पोलीस विभाग घेत आहे. त्यामुळे इथे दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात बोटींद्वारे वाळू उपसा होतोय. हप्ता वसुलीमुळे कोणतीही कारवाई होत नाहीये. महसूल मंत्री साहेब जरा कामामधनं वेळ काढून इकडे लक्ष द्या असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान या वाळू उपशासाठी येथील शेतकरी नागरिकांना नाहक त्रास दिला जातोय. या गावगुंडांची तक्रार द्यायला कोणीही पुढे येत नाहीये, कारण हप्ता वसुलीमुळे तक्रारदारांची नावं लगेच पुढे येत आहेत. कुंपण शेत खायला निघाल्यामुळे इथे फारच भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. खऱ्या अर्थानं इथे नगरचे कलेक्टर SP साहेब यांनी तातडीनं लक्ष घालून कारवाई करण्याची आता वेळ आली आहे. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। अकोले इथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं शासकीय विश्रामगृहामध्ये दीपावली निमित्त पत्रकारांसाठी मोफत साखर आणि मिठाईचं वाटप करण्यात आलंय। संघाचा हा उपक्रम स्तुत्य आहे आणि त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर यांनी यावेळी केलंय। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उपक्रम स्तुत्य आहे, सर्वांनी सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्यावा असं मत व्यक्त करण्यात आलंय। ग्रामीण भागामधील पत्रकार राज्य पातळीवरती काम करत असल्याचा आम्हा तालुक्यातील सर्व पत्रकारांना अभिमान आहे। पत्रकार हा समाजाचा आरसा आहे। समाजसेवेचं कार्य करत असताना त्यांनी आपल्या कामामधनं देखील समाजसेवा समाजाला दाखवून दिली आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतोय असं मत ज्येष्ठ पत्रकार तथा माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर यांनी व्यक्त केलंय। शासकीय विश्रामगृह इथे दीपावली सणानिमित्त पत्रकारांसाठी मोफत साखर आणि मिठाई वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय पोखरकर होते। यावेळी श्री टाकळकर पुढे म्हणाले की पत्रकार संघानं राज्य शासनाकडे विविध मागण्यांसाठी पाठपुरावा केलाय, त्यापैकी काही मागण्यांना यश आलंय, तर पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप करत असताना चांगला आदर्श निर्माण करून दिला आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो असं ते म्हणालेत। दरम्यान यावेळी विजय पोखरकर म्हणाले की सर्व पत्रकारांनी एकत्र राहून समाजामधील प्रश्न मोडीत काढावेत। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने आज हा जो उपक्रम राबवला, अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। पत्रकारांच्या कल्याणासाठी या संघटनेमार्फत विश्वास आरोठे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबवले जातात। आज दिवाळीच्या मुहूर्तावर तालुक्यातील सर्व पत्रकारांना मिठाई वाटप करण्यात आली, साखर देण्यात आली। काय दिलं किती दिलं याच्यापेक्षा त्यामागची जी भावना आहे ही अतिशय महत्त्वाची आहे। आपापसातील प्रेम बंधुभाव वाढवण्यासाठी असे उपक्रम निश्चितपणे उपयोगी पडतात दिवाळीच्या सर्व पत्रकारांना। दरम्यान यावेळी विजय पोखरकर म्हणाले की सर्व पत्रकारांनी एकत्र राहून समाजामधील प्रश्न मांडत राहावं। तालुक्यामधील दुष्काळी प्रश्नावरती पत्रकार संघाच्या वतीनं याचिका दाखल करताना सहभागी झालेलो आहोत। यापुढे देखील सर्वांनी असंच एकत्र राहावं। याप्रसंगी विश्वास आरोडे म्हणाले की आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, माजी अध्यक्ष गोविंद घोळवे, कार्याध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये पत्रकारांसाठी चांगले काम करण्याची संधी मिळाली आहे। सर्वांनी अशीच साथ पुढेही द्यावी। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अकोले तालुका शाखेच्या आम्ही सर्व तालुक्यातील पत्रकारांना गोड दीपावलीसाठी आज एका छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यामध्ये आम्ही तालुक्यातील सर्व पत्रकार आम्ही एकत्र आलो आणि छोटीशी दीपावली भेट, कारण पत्रकार संघ ही जरी ओळख जरी असली, आपण एक सामाजिक काम करत असताना आपल्या देखील सभासदांना एकत्र येऊन दिवाळीचं गोडवा निर्माण करावा ही संकल्पना आमच्या मनात आली आणि आम्ही सर्व पत्रकार एकत्र आलो। आमचे ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक आमचे गुरुवर्य आदरणीय टाकळकर सर, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयराव पोखरकर, त्याचबरोबर या पत्रकार संघामध्ये तालुक्यात जेवढे पत्रकार आहेत सर्व पत्रकार एकत्र येऊन या ठिकाणी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि साखर वाटप आणि मिठाई वाटप हा एक छोटासा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला। यावेळी अकोले तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा याची औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये पत्रकारांच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली आहे। याबद्दल विजयराव पोखरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तर पोखरकर यांनी तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा यासाठी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं मागणी करत असल्याचे देखील त्यांनी या समितीला सांगितलंय। पत्रकारांनी एकत्र राहावे ही काळाची गरज आहे। यश अपयश हे प्रत्येकाच्या पाठीमागे। स्पर्धेच्या युगामध्ये गटबाजीच्या राजकारणामुळे जनता देखील गटबाजीचा पत्रकारांचा फायदा घेऊ लागली आहे, तर आगामी काळामध्ये एकसंघ राहण्यासाठी आणि विविध उपक्रम एकसंघपणे सुरू ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहावं असं आवाहन श्री पोखरकर यांनी केलंय। यावेळी अमोल वैद्य आणि हेमंत आवारी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। सूत्रसंचालन रवींद्र विद्याचंद्र सातपुते यांनी केलंय।
जिल्हा उपाध्यक्ष अनिल रहाणे, ज्येष्ठ पत्रकार रामलाल हसे, तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब पुंजा वाकचौरे, अशोक उगले, नितीन शहा, हरिभाऊ आवारी, संजय फुलसुंदर, कार्याध्यक्ष हेमंत आवारी, सचिव विद्याचंद्र सातपुते, दत्ता जाधव, प्रवीण धुमाळ, राम भांगरे, मच्छिंद्र देशमुख, संतोष साळवे, अकोले शहर अध्यक्ष अनिल नाईकवाडी, वृत्तवाहिनीचे अध्यक्ष सचिन खरात, विजय शेळके, गोरख नेहे, कुंडलिक वाळेकर, बाळा पवार, सहसचिव अण्णासाहेब चौधरी, निखिल भांगरे, संपर्क प्रमुख गणेश रेवगडे, वसंत सोनोने, राजेंद्र आंबारे, सुनील सावळे, जगन्नाथ आहेर, निलेश वाकचौरे, दादाभाऊ फापाळे, सुनील शेळके, अशोक शेळके, सुनील आरोटे, प्रकाश महाले, राजू राठोड, किरण कोंडार, दिनकर बर्वे, सचिन लगड, बाळू गायकर, शिवनाथ भोजने, सुनील मोहटे, अण्णासाहेब थोरात, संजय शिंदे, दत्त रत्नपारकी, संभाजी पोखरकर, स्वप्नील शहा, आकाश देशमुख आदींसह तालुक्यातील सर्व पत्रकार इथे उपस्थित होते. अकोले इथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं शासकीय विश्रामगृह इथे दीपावली सणानिमित्त पत्रकारांसाठी मोफत साखर आणि मिठाई वाटप करताना ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर, रामलाल हसे, विश्वासराव आरोटे, विजयराव पोखरकर, हेमंत आवारी, हरिभाऊ आवारी, विद्याचंद्र सातपुते, राम भांगरे आणि मान्यवर उपस्थित होते. सचिन खरात, 24 तास, अकोले. अहमदनगर शहरामधील दमबारा हजारी दर्ग्यामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सर्वधर्मी युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलाय. फकीरवाड फ्रेंड्स सर्कल, शिवप्रेमी आणि फरमानबाई मित्रमंडळाच्या वतीनं हे शिबिर घेण्यात आलंय. सामाजिक भावनेमधनं फकीरवाडा फ्रेंड्स सर्कल, शिवप्रेमी आणि फरमानबाई मित्रमंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. मुकुंदनगर येथील दमबारा हजारी दर्ग्यामध्ये घेण्यात आलेल्या या शिबिरामध्ये सर्वधर्मी युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवलंय. यावेळी सामाजिक कार्यकर्ते फरमान उस्मान, रावसाहेब, मुन्ना शेठ, चमडेवाले, बाळासाहेब भुजबळ, साबिर शेख, तसम सय्यद, सोहिल पठाण, अकीब शेख, मेहराज शेख, तबरेज सय्यद, धनंजय केरुळकर, प्रकाश पाडळे, साहिल बागवान, मजहर शेख, फैयाज शेख, सदब सय्यद, दिशान सय्यद, शाबाद सय्यद, अजीम जागीरदार, कमाल जागीरदार, झहीर पठाण आदी उपस्थित होते. फरमान उस्मान यावेळी म्हणाले की सामाजिक उत्तरदायित्व या भावनेनं रक्तदानाची चळवळ रुजली पाहिजे. रक्ताला जात धर्म नसतो. मनुष्यच मनुष्याच्या रक्ताची गरज भागवू शकतो. रक्तदानामुळे गरजू व्यक्तींना जीवनदान मिळतं, तर त्याचं पुण्य रक्तदात्याला मिळत असतं. रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय, असं त्यांनी यावेळी सांगितलंय. आज वॉर्ड क्रमांक 4 मध्ये आज रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं आहे आणि याला सहभाग करताना फकीरवाडा फ्रेंड्स सर्कल आणि शिवप्रेमी मित्रमंडळ हे दोघांचं सहभागाने ह्या शिबिराला आज भरपूर सपोर्ट भेटलं आणि आतापर्यंत 15 बॅगचं काम झालं आहे आणि आमचं टार्गेट आहे 50 बॅगचं. विविध प्रकारचे शिबिर आम्ही इथं उद्घाटन करणार आहे आणि याचा लाभ लोकांना व्हावा असं आम्ही संकल्प घेतलेला आहे. आज इथे वॉर्ड क्रमांक 4 मध्ये फकीरवाडा फ्रेंड्स सर्कल, फरमान मित्रमंडळ आणि शिवप्रेमी मित्रमंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं आणि हे कार्यक्रम ते कमीत कमी 1 महिना राबवणार आहे आणि लोकांना याचा फार मदत होईल. शिवप्रेमी मित्रमंडळ व फरमान रावसाहेब यांच्या मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजन केलं होतं इथं फकीरवाडा येथे रक्तदान शिबिर. तरी इथून पुढे 1 महिना आम्ही खूप म्हणजे सगळेच शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व वार्ड क्रमांक 4च्या सर्व जनतेने येथे लाभ घ्यावा. शाहीद शेख, 24 तास, अहमदनगर. कोपरगाव येथील जिजाऊ महिला मंडळ विधी फाउंडेशन आणि लायनेस क्लबच्या सहकार्यानं कैलासवासी विधी संदीप देवकर हिच्या जयंतीनिमित्त आंबेडकर वसतिगृहामधील मुलांना कोपरगाव तालुका स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सौ रेणुका कोल्हे यांच्या हस्ते मिठाई आणि क्रीडा साहित्यांचं वाटप करण्यात आलं. कोपरगाव येथील जिजाऊ महिला मंडळ विधी फाउंडेशन आणि लायनेस क्लबच्या सहकार्यानं कैलासवासी विधी संदीप देवकर हिच्या जयंतीनिमित्त आंबेडकर वसतिगृहामधील मुलांना कोपरगाव तालुका स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सौ रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते मिठाई आणि क्रीडा साहित्यांचं वाटप करण्यात आलं. सौ रेणुका कोल्हे यावेळी म्हणाल्या की असे उपक्रम समाजाला आदर्शवत आहेत.
त्यांचं इतरांनी अनुकरण करावं. गोरगरीब उपेक्षित समाजाच्या गरजा अनंत आहेत, त्यांच्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा. यावेळी श्री संदीप देवकर यांनी प्रास्ताविक केलाय. तर माजी नगरसेविका सौ विजया संदीप देवकर यावेळी म्हणाल्या की कुमारी विधी हिच्या आठवणी सतत येतात, त्या अधिक द्विगुणित करण्यासाठी हा उपक्रम आहे. या प्रसंगी विनोद राक्षे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेविका भारती वायखिंडे, लायनेस क्लबच्या अध्यक्षा मंजुषा गायकवाड, डॉक्टर विलास आचारी, प्रांजल जाधव, रामेश्वरी जोरी, सौ कल्याणी, वैशाली आढाव, डॉक्टर दीपाली आचारी, डॉक्टर आदिकताई, सौ दिवेकरताई, सीमाताई पाणगवाने, रुपाली गवारे, वंदना गवारे, भुसारीताई, माजी नगरसेवक बबलू वाणी, अशोक लकारे, शिवाजीराव गायकवाड, प्रकाश जाधव आदी इथे उपस्थित होते. लायनेसच्या अध्यक्षा मंजुषा गायकवाड यावेळी म्हणाल्या की सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. फटाक्यांमध्ये पैसे उडवण्यापेक्षा त्यामधनं क्रीडा साहित्य घेऊन ते गोरगरिबांपर्यंत पोहोचवावं आणि त्यामधनं मैदानी खेळ वाढून मुलांचं आरोग्य चांगलं राहील आणि प्रदूषण देखील कमी होईल. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2018 रोजी कोथरूड इथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कला दालनामध्ये साहित्यवेद प्रतिष्ठान संवाद पुणे आयोजित आणि कोहिनूर ग्रुप प्रायोजित महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांचे व्यक्तिमत्व उलगडणाऱ्या व्यंगचित्रांचे आणि त्यांच्या दुर्मिळ अशा फोटो बायोग्राफीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याचा सर्वांनीच लाभ घ्यावा असं आवाहन पत्रकार परिषदेमध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी केलं. साहित्यवेद प्रतिष्ठान संवाद पुणे आयोजित आणि कोहिनूर ग्रुप प्रायोजित महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांच्या जीवनामधील विविध पैलूंमधनं त्यांचं व्यक्तिमत्व उलगडणाऱ्या व्यंगचित्रांचे आणि त्यांच्या दुर्मिळ फोटो बायोग्राफीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2018 रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कला दालनामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये हे प्रदर्शन पुणेकरांना पाहण्यासाठी खुलं असणार आहे. या 3 दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन बुधवारी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता माजी संमेलन अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीद फडणीस हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर इथे उपस्थित असणार आहेत. तसेच गुरुवारी 8 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आनंद यात्रा हा दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहे. पुलंचा जीवन प्रवास उलगडणारे आणि त्यामधनं खळखळून हसवणारे हे प्रदर्शन सर्वांसाठीच विनामूल्य खुलं आहे. तरी सर्व रसिक साहित्यिक प्रेमींनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन साहित्यवेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलंय. यावेळी कृष्णकुमार गोयल, मुरलीधर मोहोळ इथे उपस्थित होते. 2018 हे वर्ष महाराष्ट्राच्या 3 लाडक्या व्यक्तिमत्वांचं जन्मशताब्दी वर्ष. मग त्याच्यामध्ये गदिमा, बाबूजी आणि पु ल देशपांडे या तिन्ही महान व्यक्तींच्या जीवनावरती आधारित काही कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या वर्षी करतोय. त्याच्यामध्ये संवाद पुणे आणि संस्कृती परिषदेच्या माध्यमातून 25 जुलैला बाबूजींची जन्मशताब्दी होती. त्या दिवशी सुद्धा एक मोठा कार्यक्रम आमचा बाबूजींच्या जीवनावरती आधारित असलेला एक संगीतमय कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला. 1 ऑक्टोबरला गदिमांची जन्मशताब्दी होती. त्या दिवशी सुद्धा गदिमांच्या जीवनावरती आधारित संगीत नृत्याचा एक कार्यक्रम कोथरूडमध्ये झाला. आणि आज आपल्याला कल्पना की 8 नोव्हेंबर म्हणजे पु ल देशपांडेंची जन्मशताब्दी. या दिवशी आम्ही पुन्हा एकदा पुणेकरांच्या समोर एक मोठा पुलंच्या जीवनावरती आधारित असलेला त्यांचा जीवनपट उलगडणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन या ठिकाणी आलो आहे. त्यामुळं मला असं वाटतं की एक मोठी पर्वणी पुणेकरांना या निमित्तानं उपलब्ध होती आहे.
पुलंच्या जीवनावरती मोठा कार्यक्रम सांस्कृतिक होत असतानाच त्याशिवाय या ठिकाणी कोहिनूर ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी साहित्यवेध प्रतिष्ठान संवाद या सगळ्यांच्या वतीनं एक त्यांचा जीवनपट उलगडणारं एक त्यांच्या चित्रांचं प्रदर्शनसुद्धा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये 7, 8 आणि 9 नोव्हेंबर या 3 दिवशी होतं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी या तिन्ही महान व्यक्तींच्या जन्मशताब्दीचं हे औचित्य साधून त्यांना एक आदरांजली वाहण्याचं काम, त्यांचा जीवनपट उलगडून नवीन पिढीला त्याची माहिती मिळावी आणि त्यांच्या स्मृती या निमित्ताने जागृत करण्याचं काम या सर्व संस्थांच्या मार्फत या ठिकाणी होतं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या सगळ्या विषयाचा किंवा या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा असेल, प्रदर्शनाचा असेल लाभ घ्यावा एवढीच विनंती या निमित्तानं. देशपांडे यांची शताब्दी 8 नोव्हेंबरला सुरू होते. त्यांच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 नोव्हेंबरला आपण पुलंचं व्यक्तिमत्व, त्यांच्या विविध पैलूंचं दर्शन व्यंगचित्राच्या माध्यमातून आपण हे पुणेकरांना खुलं करतोय. 7, 8, 9 3 दिवस हे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन हे 7 नोव्हेंबरला श्री द. फडणवीस यांच्या हस्ते व श्रीपालजी सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आजच्या पिढीला पुलं कळावे हा त्यामागचा हेतू आहे. संपूर्ण राज्यभर, महाराष्ट्रभर, देशभर पुलंची जन्मशताब्दी वेगवेगळ्या माध्यमातून साजरी होणार आहे आणि परफेक्टली 7 नोव्हेंबरलाच हा कार्यक्रम असल्यामुळे पुणेकरांनी याचा मॅक्सिमम आस्वाद घ्यावा, उपस्थित राहावी आणि याचा प्रचार करावा एवढीच विनंती मी करेल. साहित्यवेध प्रतिष्ठान, संवाद पुणे, सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि आमचा कोहिनूर ग्रुप यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घ्यावा. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. नांदेड येथील ग्रीन स्टोन कॅनलमधील थंडर डॉगला भारतामधील हस्की ऑफ द इयर पुरस्कार जाहीर करण्यात आला. संपूर्ण भारतामधून सुमारे 400 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. नांदेड येथील ग्रीन स्टोन कॅनलमधील थंडर डॉगला भारतामधील हस्की ऑफ द इयर पुरस्कार जाहीर करण्यात आला. इंडियन कॅनल क्लब आयोजित दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या डॉग शोचं आयोजन गोवा, गुजरात, राजस्थान, भोपाळ, अलवार राजस्थान या ठिकाणी करण्यात आलं होतं. यामध्ये संपूर्ण भारतामधनं सुमारे 400 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यांचा सत्कार समारंभ कोडाई कॅनल इथे झालाय. यामधनं सायबेरियन हस्की या कुत्र्याच्या प्रजातीमधनं भारतामधील सर्वात सुंदर हस्की म्हणून हस्की ऑफ द इयर हा पुरस्कार नांदेगावामधील तुकाराम सुर्वे यांच्या ग्रीन स्टोन कॅनलमधील थंडर नावाच्या डॉगला देण्यात आलाय. या स्पर्धेसाठी बाहेरील देशामधील पंच आणण्यात आले होते. पिंपरी चिंचवड इथे झालेल्या डॉग शो मध्ये देखील त्याला सन्मानित करण्यात आलंय. यावेळी ग्रीन स्टोन कॅनलचे मालक तुकाराम सुर्वे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. नमस्कार, मी तुकाराम सुर्वे, ग्रीन स्टोन कॅनलचा मालक. हा माझा सायबेरियन हस्की नावाचा ब्रीड आहे, थंडर नावाचा. हा ऑल इंडियामध्ये सायबेरियन हस्की ह्या ब्रीडमध्ये हस्की ऑफ द इयर यासाठी यावर्षी नामांकित झाला, म्हणजे विजय झाला. म्हणजे भारतातला सगळ्यात उत्कृष्ट हस्की म्हणून ह्याचं सिलेक्शन झालं आहे. त्याच्या बदल्यात त्याचा कोडाई कॅनल इथे सत्कार करण्यात आला व पुणे इथे पण सत्कार करण्यात आला. हा ऑल इंडिया म्हणजे गोवा, गुजरात, कोल्हापूर, भोपाळ, अलवार, राजस्थान अशा सगळ्या ठिकाणी जाऊन शोमध्ये भाग घेऊन विनर झाला. त्यानंतर त्याची निवड झालेली आहे. गणेश अभिमाने, C24 तास, मुळशी. राहुरी तालुक्यातील राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना लाभांशाचं वाटप नुकतंच करण्यात आलंय. यावेळी सभासदांनी देखील संस्थेचे आभार मानलेत. ठेवीदारांना घरपोच ठेवी देणारी राज्यामधील पहिली पतसंस्था म्हणून राहुरी तालुक्यामधील राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था राहुरीची सर्वत्र ओळख आहे, असं प्रतिपादन संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब येवले यांनी केलंय. ते सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रमामध्ये बोलत होते. जय जिजाऊ. राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या वतीने आज सभासदांना लाभांश वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संचालक मंडळ, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे. आपल्या राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेने यंदा 11% लाभांश हा सभासदांना दिलेला आहे. आपल्या पतसंस्थेच्या 6,03,00,000 रुपयांच्या ठेवी आहेत. घरपोच ठेवी देणारी राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्था ही राज्यातली पहिली पतसंस्था ठरलेली आहे.
ज्या दिवशी ठेवी मागितल्या जातात त्याच दिवशी आपण ठेवी देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वासार्हता आणि पारदर्शी कारभार. संचालक मंडळ जे काम करतं त्या कामावर सभासद, ठेवीदार आणि कर्जदारांचा विश्वास आहे. मध्यंतरी नोटाबंदी झाल्या आणि नोटाबंदीने देशातल्या ज्या संस्था असतील, बँका असतील, व्यापार असेल, शेती असेल, ह्या सर्व अर्थव्यवस्थेला पुरेशा असलेल्या घटकांना मोठा फटका बसला. त्या दृष्टिकोनातून जेव्हा नोटाबंदी होती तेव्हा राजमाता जिजाऊ पतसंस्थेने ठेवीदारांना जी गरज होती त्या ठेवी मुदतीमध्येच पूर्ण दिलेल्या आहेत. त्यामुळे ज्या आपल्या ठेवी निम्म्याने कमी झाल्या त्यांनी जंपिंग घेऊन त्या पुन्हा दुपटीने वाढल्या. तर त्या दृष्टिकोनातून आपण आपली पतसंस्था ही ISO केलेली आहे, आंतरराष्ट्रीय मानांकन आहे. सभासदांना जे हवं कर्ज ते वेळेवर दिलं जातं. कर्ज देणं आणि घेणं यामध्ये वसूल करण्यावर सुद्धा आपण भर दिला जातो. हे सभासद आहे, त्या सभासदांचा विश्वासार्हता आपण वाढवलेली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये सभासद येतात, बोलतात आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल की आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो. आपण या ठिकाणी राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रंथालय सुरू केलेलं आहे की सभासदांमध्ये त्याची वाचनाची आवड निर्माण होईल. आपण सभासदांना राजमाता जिजाऊंचे फोटो दिले, गाथा दिली, वृक्षांची जे नारळाची झाडं आहेत ती दिली. म्हणजे वेगवेगळे उपक्रम आपण ज्या राष्ट्राच्या दृष्टीने पोषक आहेत ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरवर्षी आपण 11% लाभांश दिलेला आहे आणि तो यंदासुद्धा आपण दिलेला आहे. आणि यापुढे सुद्धा आपलं विश्वासार्हता ही निश्चित जपली जाईल. ज्या दिवशी सभासद ठेवी मागतील त्या दिवशी ठेवी दिल्या जातील आणि चांगला कारभार, पारदर्शी कारभार हा राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या माध्यमातून केला जाणार आहे. हे वर्ष सर्व सहकार क्षेत्राला अतिशय चॅलेंज देणारं आहे. यंदा शेतकरी अडचणीत आहे, हुंडीसारखे संकट ऊस शेतीवर आलेले आहे. त्यामुळे आर्थिक मंदी आहे. अशा परिस्थितीमध्ये राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे जे कर्जदार आहेत ते कर्जदार टप्प्याटप्प्याने कर्ज फेडता आहेत. सभासदसुद्धा आणि हितचिंतक ठेवी ठेवता आहेत आणि हीच विश्वासार्हता आपण जपून छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं अर्थसहाय्य देण्याचं आपलं उद्दिष्ट आहे आणि निश्चितच नजीकच्या काळातसुद्धा आपली पतसंस्था प्रगतीपथावर राहील. धन्यवाद. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था राहुरी यांच्या वतीनं सभासदांना एकूण नफ्याच्या 11% लाभांशाचं वाटप करण्यात आलं. यावेळी नुराबाई पठाण, अप्पासाहेब माळोदे, भास्करराव खाडे, पोपटराव खाडे, मधुकर घाडगे, संजय शेळके, शोभाताई शेळके, रमेश वाळुंज, संजय आकडे, सुनीलराव बुजाडी, कारभारी फाटक, सुनील भोंगळ, नंदाताई वराळे, सयाजी खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभासदांनी संस्थेचे आभार मानले. तसेच यावेळी संस्थेच्या कर्मचारी नंदाताई वराळे यांची जिजाऊ ब्रिगेड जिल्हा संघटकपदी निवड झाली आहे, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आज राजमाता पतसंस्थेच्या वतीने राहुरी तालुका राजमाता पतसंस्थेच्या वतीने डिव्हिडंड वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी सर्व सभासद तसेच चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळसुद्धा उपस्थित होते. त्याचबरोबर आज चेअरमनच्या हस्ते आणि संचालक मंडळाच्या हस्ते सर्वांना डिव्हिडंड वाटप करण्यात आलं. राहुरी तालुक्यामध्ये जवळपास पहिल्या 10मध्ये राजमाता जिजाऊ पतसंस्थेचा उल्लेख होतो आणि अशी ही पतसंस्था मी जवळपास 10 वर्षापासून या पतसंस्थेचा सभासद असून मी आत्तापर्यंत एकदा दोनदा कर्जही घेतलेले आहे. त्याचबरोबर माझ्या पावत्यासुद्धा मी या आपल्या पतसंस्थेमध्ये केलेल्या आहेत. अशी ही पतसंस्था पहिल्यापासून सभासदावर पतसंस्थेचा 100% विश्वास आहे आणि आमच्या सभासदांचा सुद्धा पतसंस्थेवर 100% विश्वास आहे. या विश्वासाला पात्र राहून या पतसंस्थेचं एक रोपटं होतं आणि आता त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर या रोपट्याला या वृक्षाला आता फळं यायला सुरुवात झालेली आहे. तरी यापुढे सुद्धा या पतसंस्थेचं फार मोठं योगदान व्हावे आणि ही पतसंस्था फार मोठी व्हावी आणि सर्व सभासदांच्या वतीने या संस्थेला शुभेच्छा देतो आणि सर्वांना दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मोरगाव येथे बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीनं औषध विक्री दुकान आणि शेती साहित्य केंद्र सुरू करण्यात आलं. या दुकानाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यामधील युतीचं शासन हे फसवं आणि लवाड आहे अशी टीका या प्रसंगी अजित पवार यांनी केली आहे. मोरगाव येथे बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीनं औषध विक्री दुकान आणि शेती साहित्य केंद्र सुरू करण्यात आलं. या दुकानाचा शुभारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्तानं इथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये बोलताना नामदार अजित पवार यांनी जिरायती भागामधील पाणी प्रश्न आणि युती शासनाची फसवी धोरणं याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलंय. सत्तेमध्ये नसताना फडणवीस यांनी माधव भंडारी हे बारामतीच्या पाणी प्रश्नावरती पोटतिडकीनं बोलत होते, मग आता हा प्रश्न त्यांना दिसत नाहीये का असा खडा सवाल उपस्थित करत जनतेचे खरं ते काय ठरवा असा सत्ताधारी पक्षावरती त्यांनी निशाणा साधलाय. मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंगल कार्यालयामध्ये सभागृहात हा भव्य मेळावा पार पडलाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते होते. तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, मोरगावचे विद्यमान सरपंच निलेश केदारी सह माजी सरपंच पोपटराव तावरे, खरेदी विक्री संघाचे संचालक इथे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र काटे यांनी केलाय. इथे शेतकरी परिसरामधनं हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. बारामतीच्या पश्चिम जिरायती भागामध्ये शेती सिंचनासाठी असलेल्या पुरंदर उपसा योजनेचे उद्देश आणि कार्यपद्धतीबाबत त्यांनी मार्गदर्शन केलंय. आगामी काळामध्ये या योजनांचा लाभ घेण्यासाठी नियोजनपूर्वक कामं करणं गरजेचे आहे असं त्यांनी सांगितलंय. तसेच राज्यामधील पाणी टंचाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, दूध अनुदान आदींवरती सत्ताधाऱ्यांकडनं कडाडून टीका केली आहे. गावामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम अष्टविनायक अधिष्ठान श्री मयुरेश्वराचं नामदार अजित पवार यांनी दर्शन घेतलं. राज्यामधील जनतेला सुख समृद्धी मिळावी यासाठी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. साखर कारखान्यांबाबत सरकारच्या धोरणांची माहिती देताना अनेक राजकीय नेत्यांचे या खासगी कारखानदारीशी असलेले संबंध त्यांनी स्पष्ट केले. केवळ धोरणांचा अभाव असल्यामुळे सध्या अनेक कारखाने बंद आहेत, ते सुरू कोणी करायचे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. येथील शेतकरीसह दूध उत्पादकांनी दुधामध्ये भेसळ करू नये असा सल्ला देत याबद्दल जन्मठेपेची शिक्षा मिळते असा नवीन कायदा झाला असल्याचं त्यांनी सांगितलंय.
कार्यक्रमासाठी उपस्थित असताना अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी दिलेल्या निवेदनाचा नामदार पवार यांनी विषयवार आढावा घेत अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे संकेत दिले आहेत. तालुक्यामध्ये नुकतेच विरोधी पक्षामधील मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत खरपूस समाचार घेतलाय. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा सबुरीचा सल्ला उपस्थाना त्यांनी दिलाय. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी पक्षवाढीसाठी या भागामध्ये विविध उपक्रम राबवणं याबाबत त्यांनी सल्ला दिलाय. राष्ट्रवादी बारामती पक्षांतर्गत काही बंडखोर आणि धोरण विरुद्ध कृती करणाऱ्यांचा यावेळी त्यांनी भाषणामधनं चांगला समाचार घेतलाय. जे कारखाने मोठ्या प्रमाणावर कामं त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना देतात त्याचा सरकार करून टाकलं की झाले सहकार. हे जे काही चाललंय ना हे निव्वळ लबाडा घरचा आवाज नाही, जेवण्याशिवाय काही खरं नाही बाबांनो. हे दिशाभूल करतात. मी का बोलणार, वाळूचं काय करणार, कशा पद्धत केली 22% बिलो. अरे 22% बिलो कसं परवडतं? परवडू शकत नाही. मी पण सरकारमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे ना, पण नंतर आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन आजपर्यंत इथपर्यंत आलो. आता इथून पुढं मध्ये आपण करण खलाटेला सभापती केला. नवीन होता, बिनलग्नाचा होता, तरुण होता, गेला त्याला आपण सगळ्यांनी शिकवलं. जे कारखाने मोठ्या प्रमाणावर कामं त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना देतात त्याचा सरकार करून टाकलं की झाले सहकार. हे जे काही चाललंय ना हे निव्वळ लबाडा घरचा आवाज नाही, जेवण्याशिवाय काही खरं नाही बाबांनो. हे दिशाभूल करतात. मी का बोल. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. पुण्यामधील आधार प्रतिष्ठान अनाथ मुलांना कपड्यांचं आणि फराळाचं वाटप केलं आहे. आधार प्रतिष्ठानचे राहुल माने आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका साई दिशा माने यांनी हा उपक्रम राबवला आहे. यावेळी अनेक मान्यवर पाहुण्यांनी इथे उपस्थिती लावली होती. दरम्यान त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्रच आता मोठं कौतुक होत आहे. पुण्यामधील आधार प्रतिष्ठाननं अनोखी दिवाळी साजरी केली आहे. त्यामध्ये 500हून अधिक अनाथ मुलांना कपड्याचं आणि फराळाचं वाटप करण्यात आलंय. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलीस महानिरीक्षक YC पवार, प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट तसेच सहाय्यक पोलीस उपायुक्त भानुप्रताप बर्गे, आमदार माधुरी मिसाळ या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. दिवाळी सण म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण, पण अनाथ मुलांसाठी कसली दिवाळी आणि कसला सण? मात्र पुण्यामधील आधार प्रतिष्ठाननं गेल्या 15 वर्षांपासून सुरू ठेवलेल्या स्तुत्य उपक्रमामध्ये ह्या अनाथांची दिवाळी देखील गोड होतीये आणि ही कौतुकास्पद बाब आहे. सातव जिम्नॅशियम हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये खरी दिवाळी साजरी झाल्याचे समाधान आधार प्रतिष्ठानचे राहुल माने आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका साई दिशा माने यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळालंय. दरम्यान या प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी देखील या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलंय आणि त्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्यात. तर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे पोलीस खातं जॉईन केल्यानंतर आज तागायत मला सेवानिवृत्त 17 वर्ष झाले, पण एकदाच पहिल्यांदाच त्या माणसाला भेटलो अशा व्यक्तीला आणि त्याच्या कार्यक्रमाला यायचा मी होकार देऊन टाकला. तर पण हा माणूस जे करतो आहे, ही जी अनाथ मुलं आहेत ज्यांना खायला घर अन्न नाही, नेसायला कपडे नाही, अशा लोकांच्या बद्दल मनामध्ये कुठेतरी अशी भावना निर्माण व्हावी की त्यांनी हे करावं. आणि माझी राहुलला विनंती असेल की त्याच्या पाठीमागे ही जी मंडळी संघाची आणि आमचे ACP साहेबांसारखे बर्गे साहेबांसारखे लोक, तर तुम्हाला पैशांचा फंडचा प्रॉब्लेम करू नये आणि तुम्हाला वाटलं तर मी थोडाफार टाईम माझाही देऊन येऊ शकेल आणि मला आनंद होईल, मला आवडेल खूप की अशा एखाद्या कार्यक्रमाला मी अशा एखाद्या कार्याला वाहून घेताना मलाही संधी मिळेल तर बरं आहे. नाही आहे, पण या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि मला अतिशय आनंद झाला. कारण अशी मुलं बघितली ज्यांना गोडधोड मिळत आहे, ज्यांना कपडे मिळत आहेत, त्यांचे चॉईसचे कपडे मिळत आहेत, त्यांना पाहिजे ते खायला मिळत आहे. असा कार्यक्रम करणं याच्यासाठी फार मन मोठं असावं लागतं आणि कुठेतरी आड कणाव असावे लागते. त्याच्यातून हे होतं. माझं आपल्याला सगळ्यांना अपील राहील की आपल्याला विनंती राहील की आपणही अशा कार्यांमध्ये सहभाग घ्यावा. आपल्याला स्वतः करता येत नसेल तर आपण आपला जेवढा वाटा खारीचा वाटा देता येईल तेवढा करायचा प्रयत्न करावा. मी परत एकदा राहुलचं अभिनंदन करतो. मला इथे बोलवलं, 2 शब्द बोलायची संधी दिली आणि अशा उत्तम कार्यक्रमाला हजर राहायची संधी मिळाली
त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. दिवाळीच्या आधी तो मला एक कौटुंबिक स्नेह मिळावा आणि आपला दिवाळीचा आनंद दुसऱ्याबरोबर द्विगुणित करण्यासाठीचा एक सुंदर संधी या कार्यक्रमाच्या रूपाने मिळते. त्यामुळे मी परत एकदा राहुलचे आभार मानते. त्याला साथ देणारी असं जसं बर्गे साहेबांनी आत्ता सांगितलं तर सही दिशा दाखवणारी दिशा माने आमची नगरसेविका, आणि मी गर्वाने सांगू शकते की आमची नगरसेविका, कारण एवढं चांगलं काम एका वर्षामध्ये दिशानी केलेलं आहे. तर सगळ्या मुलांनी राहुल मानेंचं खरंच टाळ्या वाजवून पहिल्यांदा एकदा आभार माना. कारण राजकीय क्षेत्रात असताना मी बऱ्याच NGO सुधीर बघते की काही NGOचं नाव खराब करणारं पण काम करतात. अशा वेळेस आज हे आदर प्रतिष्ठान गेली कित्येक वर्ष अशी कामं करतंय की जे लोकांनाही माहिती नाही. म्हणजे मानसला असेल, मला वाटतं तिकडे एड्स झालेल्या मुलांसाठी असेल, किंवा साधं तुम्हाला काम सांगते, बाळासाहेबांना माहिती आहे की आत्ता आमच्या सहकारनगरमध्ये खूप झाडं आहे आणि खूप फळं असतात सगळ्याला आणि ते पडून जातात. आदर प्रतिष्ठाननी बाळासाहेबांबरोबर यावेळेस तुमचे फळं आम्ही उतरवू, तुम्हाला किती फळं पाहिजे ते घ्या, बाकीचे फळं आम्ही गोरगरीब मुलांच्या किंवा आश्रमामध्ये वाटू. हे इतकं छोटा विचार करणारं काम पण आदर प्रतिष्ठान करतं. मोठी कामं तर खूप करतात, त्याबद्दल निश्चितच मला त्यांचं कौतुक आहे. आणि आपण म्हणतो की जर देवानी मला 10 रुपये दिले असेल तर माझ्याकडे त्यातला जो त्यांचा हिस्सा आहे तो देण्याची एक नियत असायला लागते. कुवत सगळ्यांकडे असते पण नियत फार कमी असते. ती नियत आज आदर प्रतिष्ठानच्या ह्या सगळ्या लोकांकडे आहे आणि ते समाजात देतात. त्यांना जे जास्तीचं मिळाले आणि ह्याला साथ मिळाली आता महानगरपालिकेमध्ये दिशा असल्यामुळे, जे त्यांना बाकीच्या गोष्टीचे काही जे प्रॉब्लेम होते, जे दर कार्यक्रमात राहुल सांगायचा, तर ते प्रॉब्लेम आता ह्यामुळे कमी झाले. एक राजकीय त्याला साथ मिळाल्यामुळे ते पण प्रॉब्लेम त्यांचे कमी झालेले आहेत. आणि त्यांच्या या सगळ्या कामामध्ये जसं त्यांनी सांगितलं की माझं बॅटिंग नेहमीच असतं. आणि परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. पुढच्या वर्षी बर्गे साहेबांनी दिलेल्या पोलीस युनिफॉर्ममध्ये आणि मिलिटरी युनिफॉर्ममध्ये मला वाटतं मुलं इथं दिसतील, त्यांना पण शुभेच्छा देते. 16 वर्ष आदर प्रतिष्ठानचं यंदाही ही दिवाळी एकदम जोरात झालेली आहे. मी अतिशय आभार मानते मान्यवरांचा, ज्यांनी येऊन आमचं कौतुक केलं, मुलांशी गप्पा मारल्या, मुलांना 4 गोष्टी सांगितल्या, त्याच्यासाठी त्यांचे आभार. आणि आज जे पाहुणे आले होते माझ्या मुलांना आशीर्वाद द्यायला, त्यांचेही मनापासून आभार. दिवाळी तर सगळे साजरी करतात, स्वतःच्याबद्दल सगळेच विचार करतात, पण आपणही समाजाचे काहीतरी ऋणी लागतो. समाजालाही परतफेड आहे आमची. यंदा हे 16वं वर्ष, जसं मी तुम्हाला सांगितलं. जेव्हा आम्ही यांच्यासाठी कपडे घेतो अतिशय आनंद होतो. आणि आजच जेव्हा या मुलांना कपडे वाटावेत त्याच दिवशी माझी दिवाळी असते, माझ्या मिस्टरांची दिवाळी असते. आज मला खूप कौतुक आणि फार अभिमान आहे माझ्या मिस्टरांचा, राहुल माने, जे सातत्याने 16 वर्ष हे आमचं आहे आणि ते सातत्याने वाढत गेली आहेत मुलं. हा प्रवास 8 मुलांपासून चालू झाला होता आणि कधीही 550-700 झाली हे आम्हाला कळलं नाही. देव अशीच आम्हाला शक्ती द्यावी की आम्ही जास्तीत जास्त मुलांच्या तोंडावर हसू आणू शकू. कारण की सगळ्यांना दिवाळीत नवीन कपडे घ्यायची इच्छा असते. हे देवाने आमच्याकडून करून घेतलं हे काम. त्याच्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद करते, कारण की तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या साथमुळे आणि ही शक्ती आम्हाला मिळते आणि हा प्रोत्साहन आम्हाला मिळतो. जेव्हा तुम्ही आम्हाला चांगलं बोलता, जेव्हा आम्हाला शाबासकीची थाप देतात, मान्यवर येऊन जे आम्हाला शाबासकीची थाप देतात, त्याच्यामुळे आम्हाला अजूनच प्रोत्साहन वाटतं आणि अजूनच काम करायची ऊर्जा निर्माण होते. त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. CTVचेही धन्यवाद. मी तुमचे मनापासून सगळ्यांचे आभार मानते आणि सगळ्यांना माझ्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पेयजल योजना मंजुरीच्या वल्गना केवळ प्रसिद्धीचा स्टंट, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचं वक्तव्य.
अकोल्यामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दीपावली निमित्त पत्रकारांसाठी मोफत साखर आणि मिठाईचं वाटप. पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांच्या व्यंगचित्र आणि छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं आयोजन. आणि राज्यामधील युतीचं शासन फसवं आणि लबाड, नामदार अजित पवारांची टीका. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर्तमान बिनधास्त.